वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. इयत्ता 12वी कला शाखेची. विषय आहे राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटिकल सायन्स. 42 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 1 जुलै 2025. म्हणजे यावर्षी जी पुरवणी परीक्षा झालेली आहे त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. आत्ता 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ही उपयोगी आहे. आता ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. त्याचं कारण असं, उत्तरं बनवायला, स्लाईड बनवायला वेळ लागतो. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करणार आहेच. इयत्ता 12वी कला राज्यशास्त्र या विषयाची 1 जुलै 2025ची प्रश्नपत्रिका आपण पाहूया. सूचना दिलेल्या असतात तुम्हाला प्रश्नपत्रिकेत, वाचून त्या फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते लक्षात येईल. प्रश्न आपल्याला तिसरी सूचना दिलेली आहे प्रश्नाच्या संदर्भात. प्रश्न क्रमांक 2 मधील आता दुसरा जो प्रश्न आहे तो संकल्पना चित्रे त्याच नमुना आराखड्यानुसार उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. म्हणजे काय, संकल्पना चित्र चौकोनात दिलेलं असेल तर तुम्ही चौकोनच काढायचा, आयत दिलं तर आयत काढायचा, गोलात दिलं तर गोलात, म्हणजे जसं चित्र आहे तसंच काढून उत्तर लिहायचं आहे. आणि चौथी महत्त्वाची सूचना, प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न एकूण 20 गुणांचा आहे. त्यात आणि ब कड आहेत. त्यात प्रश्न आहे 5 गुणांचा. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. क्रमांक 1. आता पहा, इथे सूचना दिलेली आहे विधाने पूर्ण करा. याचा अर्थ काय, तर उत्तराचा फक्त शब्द पर्याय लिहायचा नाही, तर पूर्ण विधान लिहायचं. त्यामध्ये उत्तराचा अचूक पर्याय लिहायचा टिंबटिंबच्या जागी. उत्तराखाली 2 रेषा मारायच्या, 1 ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. असं प्रत्येक ठिकाणी करायचं. प्रश्न पहिला, टिंबटिंबला भारत देश स्वतंत्र झाला. पर्याय आहेत 1947, 1949, 1950, 1952. 2. बर्लिनची भिंत टिंबटिंब साली पडली. पर्याय 1992, 1991, 1990 आणि 1989. 3. संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण आणि विकास परिषद 1992 साली टिंबटिंब येथे झाली. पर्याय दिल्ली, रिओ दे जेनेरिओ, टोकियो, बर्लिन. अचूक पर्याय निवडायचा आणि पूर्ण विधान लिहायचं. 4. आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन टिंबटिंबवर लक्ष केंद्रित करतो. पर्याय गरिबी, महिला सक्षमीकरण, बालकल्याण, लिंगभेद. 5. लोकपाल ही संकल्पना टिंबटिंब या देशापासून स्वीकारली आहे. उत्तर स्वीडन, अमेरिका, फ्रान्स आणि इटली. या प्रश्नपत्रिकेवर काही खुणा केलेल्या असतील. एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका दिलेली आहे, त्याबरोबर असतीलच असं नाही, चेक करून घ्या. प्रश्न पहिल्यातला ब आहे, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा. 3 गुण आहेत आणि 3 गटामध्ये जोड्या दुरुस्त करायच्यात. जोड्या लावून दिल्या आहेत, पण एक चुकीची आहे, ती दुरुस्त करून लिहायची. क्रमांक 1, नियोजन आयोग पंचवार्षिक योजना. ब राष्ट्रीय महिला आयोग महिला सक्षमीकरण. क ब्रंटलँड कमिशन आर्थिक विकास. दुसरा गट, चारू मुजुमदार नक्षलवादी चळवळ. ब जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया. क श्रीलंकेतील तामिळी लोकांच्या हक्कांसाठी लढा आयरिश रिपब्लिकन आर्मी. तिसरा गट, भारत मिश्र अर्थव्यवस्था. ब अमेरिका कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था. क चीन साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. क प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे पण पूर्ण विधान लिहायचं. 4 गुणांच्यासाठी 4 विधानं आहेत. 1. मास्त्रोक्त करार संदर्भ. पर्याय ब्रिक्सची स्थापना. ब युरोपीय संघ.
क. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल. 2. हवामान बदलाचे प्रमुख कारण या वायूचे उत्सर्जन हे आहे. अ. नीलगृह वायू, ब. हरितगृह वायू, क. लालगृह वायू. 3. नागरिकांची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. अ. विकास प्रशासन, ब. बिगर सरकारी उपक्रम, क. सुशासन. 4. भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे. अ. बांगलादेश, ब. चीन, क. नेपाळ. ड प्रश्न आहे 4 गुणांच्यासाठी. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहायच्या आहेत. 4 गुण 4 विधानं. 1. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार. 2. समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. 3. देशाचे इतर राष्ट्रांशी संबंध ठेवण्याचे धोरण. 4. कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार. ही प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 4 गुण आहेत. आता पाहूया आपण. गटात न बसणारा म्हणजे विसंगत शब्द शोधायचा आणि लिहायचा आहे. 1. भारत, रशिया, नेपाळ, पाकिस्तान. 2. संगणक, अन्न, वस्त्र, निवारा. 3. दिरंगाई, कार्यक्षम, लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार. 4. नाटो, सिएटो, सेंटो, सार्क. गटात न बसणारा शब्द लिहायचा 4 गुणांच्यासाठी 4. प्रश्न दुसरा अ. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता संकल्पना चित्र पूर्ण करायला 4 गुण आहेत आणि एकूण दुसरा प्रश्न 9 गुणांचा आहे. अ 4 गुणांचा. आता त्यामध्ये संकल्पना चित्र काढायचे. संकल्पना चित्राचा विषय दिला आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य. आता इथे चौकोन काढलेले आहेत, आयत काढलेले आहेत. तुम्ही अशाच प्रकारची आकृती काढून संकल्पना चित्र पूर्ण करायचे. 4 रिकाम्या जागी 4 शब्द लिहायचे. ब प्रश्न आहे. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. आशिया खंडाचा राजकीय नकाशा दिलेला आहे आणि आशिया खंडातील प्रमुख देश दिलेले आहेत. पहा इथे. आता इथे अस्पष्ट दिसत असेल स्लाईडवर तुम्हाला नकाशा. पुस्तकात तुम्ही पाहू शकता. नकाशा हा पुस्तकातला आहे. आशिया खंडाचा राजकीय नकाशा आहे हा. यावर प्रश्न विचारलेले आहेत 5 गुणांच्यासाठी. 1. भारताच्या दक्षिणेकडील सार्क संघटनेच्या 2 देशांची नावे लिहा. 2 देशांची नावे लिहिली की 2 गुण मिळतील. 2. सार्क संघटनेच्या इतर 3 देशांची नावे सांगा. त्याला 3 गुण आहेत. इथे 3 देशांची नावं लिहिली की 3 गुण मिळतील. असं 5 गुणांच्यासाठी 2 प्रश्न आहेत. प्रश्न तिसरा. खालील विधाने बरोबर की चूक ते कारण लिहा. कोणतेही 5 सोडवायचे 10 गुण. आता इथे 7 प्रश्न दिलेत. 7 पैकी 5 सोडवायचे 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. चूक आहे की बरोबर आहे हे लेखन करण्यासाठी 1 गुण आणि त्याचं कारण लिहिण्यासाठी 1 गुण. क्रमांक 1. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 2. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करता येते. 3. पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण महिला साक्षरतेपेक्षा जास्त आहे. 4. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. 5. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. 6. नागरिकांचा प्रशासनातील सहभाग लोकशाहीला बळकट करतो. 7. भारत चीन संबंधाचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. कोणतेही 5 सोडवा. 7 पैकी 10 गुण. प्रश्न चौथा. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि 9 गुण. याचा अर्थ एका प्रश्नाला 3 गुण. 3 त्रिक 9. 1. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. 2. गरिबी आणि विकास. 3. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. 4. सुशासन आणि पारदर्शकता. 5. भारत आणि रशिया. इथे एक सूचना देते. या चॅनलवर मी अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका, बोर्ड प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. उत्तरपत्रिकाही टाकलेल्या आहेत. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहायला मिळतील. 5. 5वा प्रश्न 12 गुणांच्यासाठी. खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 सोडवायचे 5 प्रश्नांच्यापैकी. एका प्रश्नाला 4 गुण म्हणजे 4 त्रिक 12. 1. सॉफ्ट पॉवरविषयी तुमचे मत उदाहरणासह स्पष्ट करा. 2. सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. 3. पर्यावरणाचा ऱ्हास मानवी जीवनास घातक आहे. 4. ई प्रशासनाने जनतेला जवळ आणले आहे. 5. भारत एक उगवती सत्ता आहे. यावर तुमचे मत द्या.
5पैकी 3 सोडवा, 12 गुण. प्रश्न 6वा. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 4 पैकी आणि 10 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. शीतयुद्धोत्तर काळातील जागतिक घडामोडींचा परिणाम स्पष्ट करा. 2. हरित क्रांतीचे परिणाम सविस्तर लिहा. 3. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे कोणतेही 2 घटक स्पष्ट करा. 4. भारतीय समाजातील विविध प्रकारचे हक्क जोपासण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्याही 5 आयोगांची माहिती द्या. 4 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण. प्रश्न 7वा. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट लिहा. 10 गुण आहेत. आता इथे एकच प्रश्न सोडवायचा आहे, 2 दिलेले आहेत. 10 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न, मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांचा आधार घेऊन उत्तर लिहायचं. 1. जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे पाहूया. अ. जागतिकीकरणाचा अर्थ. ब. लोकशाहीचे महत्त्व. क. राज्याचे स्थान. ड. बिगर राजकीय घटक. आणि ई. मानवी हक्क. किंवा दुसरा प्रश्न आहे इथे. राज्याची भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. अ. शांतता व सुव्यवस्था. ब. आर्थिक प्रगती. क. शासन. ड. लोककल्याण. आणि ई. राष्ट्र उभारणी. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईन. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास आणि अशा प्रकारे प्रश्नपत्रिका तुम्हाला उपयोगी ठरल्यास कमेंट नक्की करा, तसं मला कळवा. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. एकदा या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या, तुमचा फायदा नक्की होईल. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.